नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। दत्तवाड येथे श्री दत्तच्या शेतकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद। श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं दत्तवाड तालुका शिरोळ येथे ऊस शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान व देशी गाईचं महत्त्व या विषयावरती शेतकरी मेळावा घेण्यात आला। श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा घेण्यात आला। देशभक्त रत्नापना कुंभार सभागृहात झालेल्या मेळाव्याला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर निलेश मालेकर यांनी ऊस उत्पादन वाढीचं आधुनिक तंत्रज्ञान या विषयावरती मार्गदर्शन केलं। त्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय कर्ब वाढवणे आवश्यक असल्याचं सांगून यासाठी हिरवळीची खतं वापरणं, जीवाणूंचा वापर, अन्नद्रव्यांची उपलब्धता, कंपोस्ट खताचा वापर, ऊस बियाणांमध्ये बदल, रुंद सरीचा अवलंब करणे, सेंद्रिय खताचा आणि 3 वर्षातून किमान एकदा सब सॉइलरचा वापर करण्याची सूचना केली। त्यांनी नितेश ओझा यांनी देशी गाईचं महत्त्व अधोरेखित केलं। देशी गाईचं पालन, सेंद्रिय शेतीचं महत्त्व, देशी गाईच्या मलमूत्राचा वापर करून जमिनीची उत्पादकता वाढवणे, जमिनीची पाणीधारण क्षमता वाढवणे या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं। शेतकऱ्यांच्या हिताबरोबरच जमिनीला जपण्याची भूमिका घेऊन श्री दत्त कारखाना काम करीत असून शेतकऱ्यांना सर्वती मदत करण्यास कारखाना पुढे राहील अशी ग्वाही गणपतराव पाटील यांनी दिली। यावेळी दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक यांच्यासह सर्व संचालक, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगांना, ऊस विकास अधिकारी एस पाटील, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले यांच्यासह शेती अधिकारी, मदतनीस व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।